नमस्कार, मी स्वामी षडाक्षर. आज आपण सुरुवात करत आहोत एका नवीन भागाला, ज्या भागाचं नाव आपल्या समोर आपण लिहिलेलं आहे. आज आपण बघूया प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किल हलाइड. ठीक आहे. याच्या अगोदर का बघितलं आपण अल्किल हलाइड तयार करण्याच्या पद्धती. आता आपण काय पाहत आहोत, अरिल हलाइड तयार करण्याच्या पद्धती. अरिल हलाइड म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करूयात पहिल्यांदा. मग अरिल हलाइड कसं तयार करतात त्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊया. पहिल्यांदा ओळख करून घेऊ आपण अरिल हलाइडची. ओके, पहा. तुम्हा सर्वांना माहित असलं पाहिजे बेंझिन कसा असतो. बेंझिन हा फार महत्वाचा घटक आहे. अरिल हलाइडची माहिती घेत असताना आपण लक्षात घेतला पाहिजे की बेंझिन नेमका कसा असतो. बऱ्याच लोकांना बेंझिनचं स्ट्रक्चर माहित नाही. बाळांनो, लक्षात घ्या, बेंझिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H6. मग स्ट्रक्चर कसं काढायचं मी काढून दाखवतो. पहा, सगळ्या डिटेल स्ट्रक्चर पहिल्यांदा काढतो. कार्बन 6 असतात. 1 2 3 4 5 आणि 6. अशा प्रकारे एकूण 6 कार्बन मी काढले. कळलं का? बेंझिनचं जे स्ट्रक्चर आहे, बेंझिन मध्ये असलेल्या कार्बनची संख्या 6 आहे. त्याचबरोबर हायड्रोजनची संख्या सुद्धा 6 आहे. म्हणजे बेंझिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6. 6 कार्बन 6 हायड्रोजन, अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर आहे. पहा, आता काय करायचं 6 हायड्रोजन, बरोबर आहे का? पण त्याच्या आधी बेंझिन मध्ये 3 डबल बॉन्ड आहेत आणि हे डबल बॉन्ड एकाड एक असतात, अल्टरनेट असतात. डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, किंवा इकडून या डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, इकडून या किंवा इकडून या, चालतंय. क्लॉकवाईज या किंवा अँटी क्लॉकवाईज या, घड्याळाप्रमाणे या किंवा त्याच्या उलट या, कसं बी या. क्लॉकवाईज या चालतंय, अँटी क्लॉकवाईज या चालतंय. किंवा मी आर मध्ये काढतो. पहा, कार्बन 6. बऱ्याच लोकांना बेंझिन कसा असतो माहित नसतं, त्यांच्यासाठी खास मी तुम्हाला सांगतोय. आता इकडून डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, आता इकडून करू डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल. हे पण बरोबर, हे पण बरोबर, ठीक आहे. आता हायड्रोजन 6, प्रत्येक कार्बनला 1 1 1 1 1 1 1 1 6 झाले. तसं इथे लिहा 1 2 3 4 5. अशा प्रकारचे 6. इकडे बी 6 घेतले, इकडे बी 6. तुम्ही बेंझिन असं काढा, बरोबर आहे. बेंझिन असं काढा, बरोबर आहे. बेंझिनचं खरं स्ट्रक्चर कसं असतं, असं असतं. परंतु हे स्ट्रक्चर आपण वापरत नाही. आपण जेव्हा रासायनिक अभिक्रिया करतो, आपण जेव्हा केमिकल रिएक्शन करतो, केमिकल रिएक्शन करताना बेंझिनचं असं स्ट्रक्चर आपण अजिबात वापरत नाही. परंतु आपल्याला माहित असलं पाहिजे बेंझिन कसा असतो, तेव्हाच त्याच्या रिएक्शन करते. मग आपल्याला माहित आहे बेंझिनला एकूण 6 टोकं, 1 2 3 4 5 6 षटकोन आकार आहे. प्रत्येक कोपऱ्याला 1 कार्बन 1 हायड्रोजन 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 1 कार्बन 1 हायड्रोजन. जसं ह्या बाजूला तसं तिथे मी काढलं. हे स्ट्रक्चर बी बरोबर आहे, हे बी स्ट्रक्चर बरोबर आहे. असं काढा किंवा असं काढा, दोन्ही पण स्ट्रक्चर बरोबर आहेत. समजतंय का? आणि कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4, बरोबर पूर्ण होते. झालं. हे बेंझिनचं सोपं स्ट्रक्चर. बेंझिन काढत असताना असं बेंझिनचं स्ट्रक्चर आपण काढावं, म्हणजे बेंझिनची प्रत्येक रिएक्शन तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. एक संकल्पना. अजून बेंझिनचं स्ट्रक्चर आपण कसं काढू शकतो ते मी तुम्हाला दाखवतो. बेंझिनचं स्ट्रक्चर हे वेगवेगळ्या प्रकारे काढलं जातं. बेंझिनचं डिटेल स्ट्रक्चर असं असतं, हे आपण पहिल्यांदा माहिती घ्यावं. प्रत्येक कोपऱ्याला 1 C 1 H 1 C 1 H 1 C 1 H 1 C 1 H 1 C 1 H 1 C 1 H 1 C 1 H हे आहे. हे लक्षात ठेवा, विसरू नका. म्हणजे याच्या पुढे कधीही बेंझिनची माहिती घेत असताना हे आपल्याला माहित असावं, असं स्ट्रक्चर असतं. म्हणजे तुम्हाला रिएक्शन करताना कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आता आणखीन काही स्ट्रक्चर्स आहेत ते आपण वापरू.
पहिल्या भागामध्ये आपण फक्त बेंझिनची माहिती घेऊ बरं का, नीट आहे का? हा, आता बेंझिनचं दुसरं स्ट्रक्चर पहा. षटकोन काढायचं. हे षटकोन काढलं, अजून एक काढतो षटकोन. बघा आता बेंझिन नव्हे, आता बेंझिन तयार करू. आता तुम्हाला या ठिकाणी कार्बन हायड्रोजन लिहायची गरज नाही, परंतु आपल्याला माहित पाहिजे प्रत्येक कोपऱ्याला एक कार्बन एक हायड्रोजन असतो. प्रत्येक कोपऱ्याला एक कार्बन एक हायड्रोजन. तुम्हाला विचारलं, मी म्हटलं कार्बन आहे का? अरे आहे की, कुठं आहे? हित आहे, हित आहे, हित आहे, हित आहे, हित आहे, हित आहे. कळलं का नाही? एच कुठं आहे ना? किती? एक आहे. प्रत्येक कोपऱ्याला एक. एक कार्बन एक हायड्रोजन, 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 एक कार्बन एक हायड्रोजन प्रत्येक कोपऱ्याला. मग डबल सिंगल, डबल सिंगल, डबल सिंगल असं या. कळलं का? किंवा इकडून या, डबल सिंगल, डबल सिंगल, डबल सिंगल. हे बी बेंझिन आहे, हे बी बेंझिन आहे. हे सुद्धा बेंझिनचं स्ट्रक्चर. कळालं का नाही कळालं? अगोदरचे दोन पण बेंझिन होते, आताचे दोन पण बेंझिन आहे. हे स्ट्रक्चर आपण वापरतो रिॲक्शन करताना. हे स्ट्रक्चर आणि ह्याच्यावर अजून सोपं, हे असं बी नको, असं बी नको. सगळ्यात छान हे बेंझिन काढलो, हे मध्ये गोल काढायचं, जा संपलं. हे बेंझिन आहे, हे बेंझिन आहे, हे बेंझिन आहे. आधीचे दोन्ही बेंझिन आहेत. हे सगळे स्ट्रक्चर तुम्ही माहिती करून घ्या. बेंझिनचं स्ट्रक्चर आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे, कारण बेंझिनचं स्ट्रक्चर जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत बेंझिनच्या रिॲक्शन ज्या आहेत ना रिंग असलेल्या, त्या तुम्हाला कळणार नाही. म्हणून बेंझिन कसा असतो हे माहिती यावं याच्यासाठी हा संपूर्ण भाग तुम्हाला मी सांगितला. हा काय 11वीचा भाग आहे, 12वीचा नाही. तरी पण तुमच्या समोर तुमच्या लक्षात यावं या अनुषंगानं हे सगळं स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे. प्रत्येक स्ट्रक्चर व्यवस्थित लिहून घ्यावं तुमच्या, म्हणजे कळेल रिॲक्शन करताना. पुढे आपण जाऊ. पहा, तुम्हाला म्हटलं समजा हो ह्या ठिकाणी कार्बन आहेत का? आहेत की. किती आहेत? 6. कुठे म्हणल्यावर 1 2 3 4 5 6. प्रत्येक कोपऱ्याला एक कार्बन आहे म्हणायचं. हायड्रोजन आहे का? आहे. किती आहेत एकूण? 6. कुठे आहेत म्हणल्यावर प्रत्येक कोपऱ्याला एक. 1 2 3 4 5 6. इथं आहेत असं समजा तुम्ही. हा, आपण ज्याप्रमाणे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढतो ना त्या प्रकारचं स्ट्रक्चर हे काढलेलं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी कार्बन हायड्रोजन लिहायची आवश्यकता नाहीये, परंतु प्रत्येक कोपऱ्याला एक कार्बन एक हायड्रोजन आहे असं आपण समजायचं आहे. म्हणजे पुन्हा उघडवणी काही लोकांना हे पण माहित नसतं, त्यांच्यासाठी हे सांगावं लागतं. अशा प्रकारे थोडक्यात आज आपण काय बघितलं, बेंझिन कसा असतो त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. आता जाऊ आपण अरिल हलाईड म्हणजे काय. पहिल्यांदा बेंझिन समजून घेतला आपण, आता अरिल हलाईड म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ आणि मग हळूहळू आपल्या भागाला आपण सुरुवात करूया. ठीक आहे, थोडं लिहून घ्या, पॉज करू. आता बघा अरिल हलाईड म्हणजे काय बघू आपण. अरिल हलाईड कशाला म्हणायचं बघा. आता इथं अरिल म्हणजे बेंझिन रिंग घ्यायचं आहे. ही बेंझिन रिंग घेतली तुम्ही कोणत्याही प्रकारची घ्या, डबल सिंगल डबल सिंगल डबल बेंझिन काढली. आता बेंझिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित आहे, त्याच्याबद्दल वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. व्हिडिओ थोडंसं मन लावून शिका, अतिशय सोपा आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं. आता बेंझिन काढलं मी, मग आता काय म्हणले अरिल. आता दुसरं कोण आहे? हलाईड. हलाईड म्हणजे हॅलोजन. म्हणजे याच्या आधी काय बघितलं आपण? अल्किल हलाईड. हो का? आर म्हणजे अल्किल आणि एक्स म्हणजे हॅलोजन. म्हणजे अल्किल हलाईड म्हणजे हॅलोजन ऍटम हा अल्किल ग्रुपला जोडलाय. हॅलोजन ऍटम हा चेनला जोडलाय, रिंगला नाही. ही चेन आहे, अलिफॅटिक चेन आहे. स्ट्रेट असेल किंवा ब्रँचड असेल. हॅलोजन ऍटम जर तुमच्या अलिफॅटिक किंवा अलिफॅटिक चेनला जोडला असेल, मग ती अलिफॅटिक चेन स्ट्रेट असेल किंवा ब्रँचड असेल तर तो झाला अल्किल हलाईड. ह्याच्या आधी आपण शिकलो अल्किल हलाईड, सगळं सांगायची आवश्यकता नाही. आता काय हो का? अरिल हलाईड. अरे अरिल हलाईड म्हणजे नेमकं काय? अरे अरिल हलाईड म्हणजे हॅलोजन ऍटम हा बेंझिन रिंगला डायरेक्टली जोडलेला असणे. हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या. आता ही बेंझिन रिंग आहे, हो का? हे कोण आहे? एक्स आहे. आता एक्स म्हणजे कोण? हॅलोजन. आणि हा हॅलोजन ह्या रिंगला जोडलाय, बेंझिन रिंगला. कळलं का? म्हणजे जेव्हा हॅलोजन ऍटम, when halogen atom is directly attached to the benzene ring, that type of compound is called as the aryl halide. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे अरिल हलाईड म्हणजे काय. अरिल हलाईड म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्या कंपाऊंड मध्ये हॅलोजन ऍटम हा डायरेक्टली बेंझिन रिंगला जोडलेला आहे. मग तसं स्ट्रक्चर आहे. हे झालं अरिल हलाईड. हे असू शकत नाही, हे अल्किल हलाईड आहे.
या ठिकाणी हॅलोजन ऍटम हा ॲलिफॅटिक चेनला जोडलाय, मग ती स्ट्रेट असेल किंवा ब्रँचेड असेल. लक्षात घ्या, जर हॅलोजनचा आयटम ॲलिफॅटिक चेनला जोडला असेल तर ते झालं अल्किल हलाईड, आणि जर हॅलोजन ॲटम हा बेंझिन रिंगला जोडला असेल, अरोमॅटिक रिंगला जोडला असेल तर ते झालं अरिल हलाईड. आता ज्या भागाबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे त्या भागाचं नाव आहे अरिल हलाईड. समजलं का? म्हणून हे अरिल हलाईडचे स्ट्रक्चर. उदाहरण घ्या, पहिलं उदाहरण घेऊ आपण. हे पहा, हे बेंझिन डबल सिंगल डबल सिंगल डबल Cl, नाव क्लोरो बेंझिन. वरी घ्या, हो का, हे ब्रोमो बेंझिन, हो का, डबल सिंगल डबल, हो का, हे आयोडो बेंझिन, हॅलो बेंझिन, आयोडो बेंझिन, ब्रोमो बेंझिन, क्लोरो बेंझिन, हे सगळे नाव आहेत. तसं फ्लोरो बेंझिन पण घेता येईल, हो का, फ्लोरो बेंझिन. आणि हा तुमचा डबल लिहितो मी, डबल सिंगल डबल, हो का, हॅलो बेंझिन. बघा, प्रत्येक नाव लक्षात ठेवा. हे सगळे अरिल हलाईड्स आहेत, हे सगळे अरिल हलाईड. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, या सर्वांना आपण काय म्हटले? अरिल हलाईड. आता हे सगळे उदाहरण आपल्या समोर आहे. हे सगळे कोण आहे? अरिल हलाईड. एक वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे, अरिल हलाईड म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये हॅलोजन ऍटम हा डायरेक्ट बेंझिनला जोडलेला असतो. आता बघा, हे बघा, आयोडीन हॅलोजन बेंझिनला जोडला डायरेक्टली, Br हॅलोजन बेंझिन रिंगला जोडला डायरेक्टली, Cl हॅलोजन बेंझिन रिंगला जोडला डायरेक्टली, F हॅलोजन बेंझिन रिंगला जोडला डायरेक्टली, X हॅलोजन बेंझिन रिंगला जोडला डायरेक्टली. अरे बाबानो, हॅलोजनचा ऍटम जर बेंझिन रिंगला डायरेक्टली जोडलेला असेल त्याला म्हणायचं अरिल हलाईड. अरिल हलाईडचा अर्थ लक्षात घ्या, halogen atom is directly bonded or attached to the aromatic ring or benzene ring. Such a structure is called as aryl halide. In case of aryl halide, halogen atom is directly attached or bonded to the benzene ring. Such type of structure is called as aryl halide. But in case of alkyl halide, halogen atom is directly attached to the aliphatic chain. This is the main difference between the alkyl halide and aryl halide. समजतंय का? बघा, फार सोपं आहे, व्यवस्थित लक्षात घ्यायचं. म्हणून हे सगळे अरिल हलाईडची उदाहरणं झाली. म्हणजे अरिल हलाईड हा पण कन्सेप्ट कळला आपल्याला. बघा, पहिल्यांदा बेंझिन म्हणजे काय सांगितलं, पुन्हा अरिल हलाईड म्हणजे काय सांगितलं. आता आपण सुरुवात करूयात आपल्या मुख्य भागाला, दॅट इज प्रिपरेशन मेथड्स ऑफ अरिल हलाईड. आज आपल्याला का बघायचं आहे? अरिल हलाईड तयार करण्याच्या पद्धती, अरिल हलाईड कसं तयार करतात त्याच्याबद्दलची माहिती घ्यायचं आहे. याच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये का बघितलं आपण? अल्किल हलाईड तयार करण्याच्या पद्धती. सांगा म्हणजे तुम्ही सांगू शकता, अल्कोहोल पासून, अल्कीन पासून, अल्केन पासून, फिंकेस्टीन रिॲक्शन, स्वार्ट रिॲक्शन, आठवतंय का? मग ह्याच्या मेथड्स कोणकोणते आहेत त्याच्याबद्दलची सुरुवात या ठिकाणी आपण करूया. बघा, बेंझिन कळालं, ठीक आहे. नंबर 2 अरिल हलाईड कळालं, ठीक आहे. आता पुढे आपण जाऊ आणि प्रत्येकाचं नाव पण लक्षात ठेवा. आयोडो बेंझिन, ब्रोमो बेंझिन, क्लोरो बेंझिन, फ्लोरो बेंझिन, हॅलो बेंझिन. आयोडो बेंझिन, ब्रोमो बेंझिन, क्लोरो बेंझिन, फ्लोरो बेंझिन, हॅलो बेंझिन. आयोडो बेंझिन, ब्रोमो बेंझिन, क्लोरो बेंझिन, फ्लोरो बेंझिन, हॅलो बेंझिन. प्रत्येक नाव लक्षात ठेवा. आता आपण प्रिपरेशन कडे जाऊ. ओके, पॉज करून लिहा. ठीक आहे. आता बघा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन च्या द्वारे आपल्याला अरिल हलाईड तयार करायचा आहे. अरिल हलाईड तयार करण्यासाठी पहिली पद्धत कोणती? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता पहिल्यांदा ह्या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊ. कळालं का? पहिल्यांदा आपण या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊ. काय? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक शब्द कळला पाहिजे आपल्याला. मग सेपरेट सांगतो मी तुम्हाला. मग तुम्हाला माहित असलं पाहिजे इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय. आता आपल्या समोर 2 शब्द आहेत. नंबर 1 इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल म्हणजे कोण? इलेक्ट्रोफाईल म्हणजे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज असलेली स्पेसिस, दॅट इज इलेक्ट्रोफाईल. सोपी व्याख्या सांगतो मी, कारण आपण हे शिकवणार आहोत, तुम्हाला माहित राहून सांगला मी थोडक्यात. तुम्हाला फक्त माहित राहावं. तुम्हाला माहितच नसेल तर कसं कळणार आहे? मग थोडक्यात सांगला. थोडक्यात त्या बीटची माहिती घेणं आपण थोडक्यात सांगायला. मग काय इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? अरे इलेक्ट्रोफाईल म्हणजे अशा प्रकारची स्पेसिस ज्या स्पेसिस वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे.
आणि न्यूक्लियोफाईल म्हणजे अशा प्रकारची स्पेसिस ज्या स्पेसिस वरती निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह म्हणजे न्यूक्लियोफाईल, पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोफाईल. पॉझिटिव्ह चार्ज असलेली स्पेसिस म्हणजे इलेक्ट्रोफाईल आणि निगेटिव्ह चार्ज असलेली स्पेसिस म्हणजे न्यूक्लियोफाईल. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. चला कळलं. इलेक्ट्रोफाईल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेली स्पेसिस, न्यूक्लियोफाईल म्हणजे निगेटिव्ह चार्ज असलेली स्पेसिस. दोन गोष्टी आपल्या सर्वांच्या लक्षात आल्या. पुढे आपण ठरवू काय म्हणते बघा. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कळलं का. आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय बघितलं आपण. सबस्टिट्यूशन म्हणजे जर एखादा आयटम हा दुसऱ्या आयटमनं रिप्लेस होत असेल तर त्याला म्हणतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जर एखादा आयटम किंवा ग्रुप हा दुसऱ्या आयटम किंवा ग्रुपने रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला काय म्हणतो आपण सबस्टिट्यूशन. जर एखादा आयटम किंवा ग्रुप दुसऱ्या आयटम किंवा ग्रुपने रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे तुम्हा सर्वांना माहित आहे. आता मी का सांगतो ती नीट ऐका. आता मी घेतलं बेंझिन रिंग, मी म्हणलं इथे एच आहे का आहे. आता मला विचारू नका एच कुठला आलं म्हणून. हे एच कुठला लिहिलो मी विचारू नका मला. आता हे आधी शिकले आपण. प्लस इलेक्ट्रोफाईल. हे इलेक्ट्रोफाईल घेतला मी. हा एच आहे. हायड्रोजनचा ऍटम काय करतो मी रिप्लेस केला कशानं इलेक्ट्रोफाईल. बघा हे तर कोण आहे हायड्रोजन आणि या ठिकाणचा हायड्रोजनचा ऍटम इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस केला. कळलं का. जर हायड्रोजनचा ऍटम इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होत असेल, जर हायड्रोजनचा ऍटम हा इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अजून एक बघितलं आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय. जर हायड्रोजनचा ऍटम हा न्यूक्लियोफाईलने रिप्लेस होत असेल, जर हायड्रोजनचा ऍटम हा न्यूक्लियोफाईलने रिप्लेस होत असेल त्याला म्हणतात न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य लक्षात घ्या जे आपल्याला आता पाहिजे बाबांनो. जर हायड्रोजनचा ऍटम इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणायचं. कळलं तुम्हाला. सांगायची आवश्यकता नाही. आता मी म्हणलं रिॲक्शन करा केली. ही रिॲक्शन कोणती आहे. ही रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता बघा हे रिंगला रिंग लिहू आपण. हे रिंग लिहिलं मग तुम्ही डबल सिंगल काढा. ओके एच रिप्लेस झाला इलेक्ट्रोफाईलनं म्हणजे एच गेला त्याच्या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल आला. हे इलेक्ट्रोफाईल झालं. एच निघून गेला. एच निघून गेला संपलं. हा आपला प्रोडक्ट आहे. ही रिॲक्शन जी घडली ना इथं या ठिकाणी घडलेली अभिक्रिया जी आहे या अभिक्रियेचं नाव आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. या ठिकाणी जी अभिक्रिया घडली दॅट रिॲक्शन इज द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ज्या ठिकाणी हायड्रोजनचा ऍटम हा इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस झाला. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय. द रिॲक्शन इन विच समजते का रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऍटम बाय इलेक्ट्रोफाईल इज कॉल्ड एज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. एक सोपी व्याख्या तुमच्या समोर मी मांडली. अशा प्रकारे ह्या शब्दाची ओळख आपण करून घेतली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता नेमकं तयार कसं करतात ते बघू आपण. अजून आपण आपल्या विषयाकडे आलेले नाही. आपला विषय कोणता आहे आरिल हलाइड तयार करण्याच्या पद्धती. पहिली पद्धत ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि ह्याच्यामधली रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन हॅलोजिनेशन. हा तुम्ही काय घ्या आरिल हलाइड तयार करायचा आहे आणि हे आरिल हलाइड तयार करण्यासाठी कोणती अभिक्रिया वापरायचा आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे आरिल हलाइड तयार करायचा आहे त्याच्यासाठी कोणती रिॲक्शन वापरायचा आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या द्वारे आरिल हलाइड तयार कसं करतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. आता आपण आपल्या विषयाकडे जाऊ. ही सगळी माहिती तुम्हाला ते कळण्यासाठी सांगावी लागली हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता आपल्या खऱ्या भागाला सुरुवात झाली. 5 करून लिहा. ठीक आहे. आता काय करू आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन करू.
ठीक आहे. तर या ठिकाणी जी रिॲक्शन करायचं आपल्याला त्या रिॲक्शनचं नावच आहे हॅलोजनेशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणती करायचं आहे? हॅलोजनेशन रिॲक्शन. हॅलोजनेशन रिॲक्शन ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ह्या ठिकाणी. ठीक आहे. कसं तुमच्यासमोर मी थोडक्यात सांगतो, नीट बघा. बघा आता हॅलोजनेशन म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हॅलोजनेशन करतो म्हणजे काय ह्याच्या आधी सांगितलं. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम इज कॉल्ड एज हॅलोजनेशन रिॲक्शन. जर हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला काय म्हणतो आपण? हॅलोजनेशन रिॲक्शन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम इज कॉल्ड एज हॅलोजनेशन रिॲक्शन. तुम्हाला सर्वांना माहित आहे, सांगायची आवश्यकता नाही. आता बघा मी काय सांगालो. मी घेतलं बेंझिन. बेंझिन घ्या किंवा त्याची डेरिव्हेटिव्ह घ्या. हे टुलीन आहे. बेंझिन आहे, याचं नाव लिहितो मी म्हटल्यास. हे आहे बेंझिन आणि ही आहे बेंझिनची डेरिव्हेटिव्ह. आता बेंझिनची डेरिव्हेटिव्ह म्हणजे कळालं का? बेंझिन पासून तयार केलं तेव्हा इथला एक एच काढून टाकला आणि त्या ठिकाणी CH3 घेतलं. म्हणजे हे बेंझिन आहे आणि हे बेंझिनची डेरिव्हेटिव्ह झाली. मग तुम्ही बेंझिन घ्या किंवा त्याची डेरिव्हेटिव्ह घ्या, दोन्ही पण चालतंय. तुम्ही बेंझिन घ्या किंवा बेंझिनची डेरिव्हेटिव्ह आणि तुम्हाला कळायला पाहिजे बेंझिनची डेरिव्हेटिव्ह कशी तयार केली आपण. बेंझिन मधला एक हायड्रोजनचा ॲटम काढून टाकला व त्या ठिकाणी दुसरा ग्रुप घेतला. कोणता ग्रुप घेतला? CH3. म्हणजे बेंझिन पासून नवीन कंपाऊंड तयार झाला. मग तो जो नवीन कंपाऊंड तयार झाला त्याला म्हणायचं बेंझिनची डेरिव्हेटिव्ह. बघा हे बेंझिन, हे बेंझिनची डेरिव्हेटिव्ह, ह्याचं नाव आहे टुलीन. मी इथे लिहितो टुलीन. हे बेंझिन आणि हे बेंझिनची डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. मग याच्यापासून आपल्याला काय मिळवायचं आहे? अरिल हलाईड. याच्यापासून तुम्हाला तयार काय करायचं आहे? अरिल हलाईड. आणि त्याच्यासाठी तुम्हाला करावं लागेल हॅलोजनेशन. काय करावं लागेल? हॅलोजनेशन रिॲक्शन आणि मग प्रोडक्ट मिळेल. आता ह्याचं करू आपण हॅलोजनेशन प्लस X2. ह्याच्यामधला एक एक्स, एक एक्स जो आहे तो निगेटिव्ह असेल, एक एक्स पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोफाईल झाला आहे का? हे तर आपण तसंच करू. एक्स 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 म्हणजे हॅलोजन, एकाला करू निगेटिव्ह एकाला करू पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोफाईल, पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोफाईल. आता रिॲक्शन कशी होते बघा आणि प्रोडक्ट कसा येतो बघा. नीट बघा बघा रिॲक्शन. तुम्हाला या ठिकाणी हॅलोजनेशन करायचं आहे. रिॲक्शन कोणती आहे? हॅलोजनेशन रिॲक्शन. पण तुम्हाला कळायला पाहिजे हॅलोजनेशन करायचं म्हणजे काय करायचं? हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस करायचं. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम इज कॉल्ड एज हॅलोजनेशन रिॲक्शन. आपली व्याख्या. मग आता घेतलं हॅलोजन. आता हायड्रोजन कुठला बी एका ठिकाणचा कुठला बी घ्या. H. बेंझिन मधला कुठला बी घ्या चालतंय. मग आता इथला H काय केलं आपण? रिप्लेस केलं. हे H निघून गेलं आणि त्या ठिकाणी कोण आलं? हे इलेक्ट्रोफाईल आलं. हे इलेक्ट्रोफाईल. एक्स वरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे हा इकडे आला. समजलं का? प्रोडक्ट बघा. बेंझिन रिंगला बेंझिन रिंग लिहिलं बरं का? बेंझिन रिंगला बेंझिन रिंग असं बी चालतंय, असं बी चालतंय. डबल सिंगल डबल सिंगल डबल. बेंझिनला बेंझिन. आता H तिकडे गेला, H रिप्लेस झाला कशानं? X न. मग इथं आला X झाला प्लस हे X आहे, हे H आहे प्लस HX. संपलं. आलं का बघा? हो का? बेंझिन रिंगला हॅलोजन ॲटम डायरेक्टली जोडलाय. हॅलोजन ॲटम हा बेंझिन रिंगला डायरेक्टली जोडलाय. हे बेंझिन रिंग हा हॅलोजन डायरेक्टली जोडलाय. म्हणजे हे झालं अरिल हलाईड. त्याचं नाव घेऊ आपण अरिल हलाईड. कळलं का नाही कळलं बघा. हो का? अशा प्रकारची आपली रिॲक्शन. आणि या ठिकाणी घ्यायचं आहे लेविस ऍसिड. काय घ्यायचं? लेविस ऍसिड. लेविस ऍसिडच्या सानिध्यामध्ये अभिक्रिया होते. डार्क कंडिशन पाहिजे. संपली. याचे एक्झाम्पल्स पलीकडे करू आपण. बघा बेंझिन घेतलो किंवा त्याची डेरिव्हेटिव्ह घ्या. बेंझिन घेऊन तुम्हाला दाखवलं करून. बेंझिनचं काय केलं? हॅलोजनेशन. हॅलोजनेशन करतो म्हणजे हायड्रोजनचा ॲटम हॅलोजनने रिप्लेस करतो. म्हणजे हायड्रोजननं जावं, हॅलोजननं यावं. पण हा कोण आहे? इलेक्ट्रोफाईल आहे. इलेक्ट्रोफाईल का बरं? कारण या एक्स वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज असलेला एक्स इकडे आलाय. म्हणजे हायड्रोजनचा ॲटम कोण रिप्लेस केला? एक्स पॉझिटिव्हनं. म्हणजे कोण? इलेक्ट्रोफाईलनं. म्हणून रिॲक्शन कसली? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कळलं का नाही कळलं? म्हणून ते नाव दिलेलं आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ही पुस्तकात दिली, मी माझ्या मनानं केली. कळलं का बघा? नीट व्यवस्थित समजून घ्या.
आता ह्याचे एक्झाम्पल्स आपण घेऊ. तुम्हाला माहित आहे हॅलोजिनेशन म्हणलं की दोन भाग लय महत्वाचे, एक क्लोरिनेशन एक ब्रोमिनेशन. मग आपण दोन्ही बी करू, क्लोरिनेशन बी करू आणि ब्रोमिनेशन बी करू. आता त्या बाजूला उदाहरण घेऊ आपण. ओके पहा ह्याचे एक्झाम्पल्स इकडे घेऊ. एक्झाम्पल्स ठीक आहे. काय घ्यायचं पहिल्यांदा बेंझिन घ्यायचा, डबल सिंगल डबल सिंगल डबल. बेंझिन घ्या, पहिल्यांदा बेंझिन घेतलं ठीक आहे. आता इथे एच आपण लिहू बाजूला, कारण तो रिप्लेस करायचा म्हणून दाखवलं. आणि एच कुठला आहे तुम्हाला माहित आहे, पुन्हा विचारू नका मला कुठला आला म्हणून. प्लस ह्याचं काय करू आपण, ब्रोमिनेशन करू. पहिल्यांदा करू क्लोरिनेशन, म्हणजे Cl2 घेतला आपण. याच्यापैकी एक असेल निगेटिव्ह एक असेल पॉझिटिव्ह. आणि क्लोरिनेशन जर करायचं असेल तर कंडिशन काय पाहिजे, Fe लिहा आणि डार्क लिहा Fe. आता Fe का बरं लिहिलं, Fe चालतंय, AlCl3 चालतंय, FeCl3 चालतंय, लेविस ऍसिड पाहिजे. ही रिएक्शन जी आहे ना, दिस रिएक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड. लेविस ऍसिडच्या सानिध्यात अभिक्रिया घडते. लेविस ऍसिड कोणकोणते आहेत, उदाहरण सांगतो वाटलं पाहिजे येतो. लेविस ऍसिड कोणकोणते आपल्याला लागतील, नंबर 1 Fe पाहिजे किंवा FeCl3 पाहिजे किंवा अनहायड्रस AlCl3 पाहिजे. हो का, हे सगळे कोण आहे, लेविस ऍसिड. आणि या लेविस ऍसिडचा वापर या ठिकाणी करायचा आहे. आणि कंडिशन डार्क पाहिजे. हो का, बेंझिन घेतलं आपण, घेतलं आपल्याला करायचं आहे क्लोरिनेशन म्हणून आपण Cl2 घेतलं. आणि कंडिशन काय, Fe लेविस ऍसिड घेतलं आणि कंडिशन डार्क पाहिजे. आता तुम्हाला माहित आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, क्लोरिनेशन म्हणजे काय करायचं आहे, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम. हो का, हा हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस झाला कशानं, हो का, हा तुमचा Cl. हो का, Cl या ठिकाणी आला आणि मग अभिक्रिया घडली. कसं, हो का, बेंझिन रिंगला बेंझिन रिंग, बरोबर आहे का. आता हा H इथं आला आणि हा Cl इकडे आला, म्हणजे हा Cl झालं, क्लोरोबेंझिन तयार झालं. प्लस हे H आणि Cl, हो का, प्लस HCl झाली, अभिक्रिया पूर्ण झाली आपली. ह्याचं नाव काय, बेंझिन. ह्याचं नाव काय, क्लोरोबेंझिन. हे आहे अरिल हलाईड. झालं, अरिल हलाईड तयार झालं. अरिल हलाईड तयार झालं हो. हा कशी अभिक्रिया केली, हॅलोजिनेशन केलं. आणि या ठिकाणची हॅलोजिनेशन रिएक्शन ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. हे तुमचं तुम्ही लक्षात ठेवा. या अभिक्रियेमध्ये आपण काय केलं, बेंझिन मधला एक हायड्रोजनचा ॲटम Cl प्लस या इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस केलं आणि मग मिळालं क्लोरोबेंझिन टोका प्रोडक्ट. आणि ही आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता करू ब्रोमिनेशन. पहा चालते, कोणतं बी घ्या तुम्ही. हो का, हे H आपण एक बाजूला घेऊ. ब्रोमिनेशन म्हणजे काय घ्यायचं, Br एकावर चार्ज प्लस एकावर चार्ज मायनस. कोणत्यावर बी लिहा, कोणत्यावर बी लिहा, कोणत्यावर कोणता बी चार्ज लिहा, फरक पडत नाही. ओके, हो का, हे अशा प्रकारे लिहून. हा चला, इन द प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड, कळलं का. या ठिकाणी आपण लिहूयात परत तीच कंडिशन, कोणती, Fe आणि डार्क किंवा कुठं कुठं बदलते बी, बदललेलं जे असेल तिथं बदललेलं लिहा. आता काय होईल, हो का, या ठिकाणचा हायड्रोजनचा ॲटम काय होईल, रिप्लेस होईल कशानं, Br न. हो का, हा Br इकडे आला, संपलं. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय द Br प्लस, दॅट इज इलेक्ट्रोफाईल. हा ब्रोमोनियम आहे इकडे याच्या ठिकाणी आणि मग प्रोडक्ट येईल. कसं, हो का, रिंगला रिंग लिहिली आपण आणि इथं आला Br आहे की. आणि पुन्हा हे Br आणि हे HBr प्लस HBr. हो का, अरिल हलाईड तयार झाला. हे कोण आहे, बेंझिन. आणि हे कोण झालं, ब्रोमोबेंझिन. ब्रोमोबेंझिन दिसतंय का बघा, मी बघतो तरी पण ब्रोमोबेंझिन तयार झाला. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया आणि संपूर्ण रिएक्शन या ठिकाणी आपण केलेली आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दिसलं व्यवस्थित. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनच्या द्वारे आपण अरिल हलाईड तयार केला आणि त्या ठिकाणी घडलेली अभिक्रिया कोणती, हॅलोजिनेशन. हो का, हे जनरल रिएक्शन, त्याची उदाहरणं पलीकडे होईल. पण तुम्ही बेंझिन घेऊ शकता किंवा त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. आता बेंझिन घेऊन केलं आपण, आता त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊन करू आपण. बेंझिन पासून मिळालं क्लोरोबेंझिन, ब्रोमोबेंझिन, कळलं का. आता तुम्ही काय करू, त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊ. पहा एक उदाहरण घेऊ, एक उदाहरण घेऊ आपण.
या ठिकाणी तुम्ही अनहायड्रस AlCl3 सुद्धा घेऊ शकता बरं का. वाटल्यास मी हेच लिहितो इथं, अनहायड्रस AlCl3. कळलं का? इथं पण लिहू आपण काय, अनहायड्रस AlCl3, किंवा त्याच्याऐवजी काय लागतं दुसरं पण लागू शकतं, लेविश ऍसिड पाहिजे. पुस्तकात ते दिले ते घेतलं, चुकीचं नाही. पुस्तकात ते आहे म्हणून ते घेतलं. आता आपण करू दुसरं उदाहरण बघा. डबल सिंगल डबल, हा CH3, इथं आपण घेऊ 2, Br2 घेऊ. पुस्तकात Br2 दिले, डायरेक्ट Br2 घेतो. ब्रोमिनेशन केले, Br. रिॲक्शन कुणाच्या सानिध्यात? रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ लेविश ऍसिड. इथं लेविश ऍसिड लिहू आपण. कोणता? अनहायड्रस AlCl3, किंवा त्याच्याऐवजी बदलू आपण. इथं पुस्तकात वेगळे दिले तेच लिहू, पुस्तकात लिहू आपण. पुस्तकात दिले Fe आणि डार्क, जे पुस्तकात दिले आपले ते लिहू, म्हणजे तुम्हाला पुन्हा भूल होणार नाही. ठीक आहे, त्यासाठी बदललो, लिहिला. आता कसा बघा, बेंझिन होता आपला, बेंझिन. आता बेंझिन तुम्ही घेतलं, इथे बेंझिन आहे. बेंझिनला काय जोडा नाही कुठेच, नुसते कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन. प्रत्येक ठिकाणी कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन. बेंझिन मधला कुठला बी एच रिप्लेस होतो. बेंझिन मध्ये 6 कार्बन वरती 6 हायड्रोजन आहे. मग बेंझिन मधला कुठला हायड्रोजन रिप्लेस करायचा, कुठला बी करा, कुठलाही करा चालतंय, परंतु टोलिन मध्ये तसं होत नाही. तुम्ही म्हणता टोलिन मध्ये 1 2 3 4 5 ठिकाणी रिकामी आहे जागा, 5 ठिकाणी रिकामी आहे, म्हणजे 5 ठिकाणी 5 एच आहे ते, आणि 5 ठिकाणची एच म्हणलं ते. कळलं का की त्या ठिकाणी रिॲक्शन होऊ शकते, पण तसं होत नाही. लक्षात घ्या, हा जो ग्रुप आहे CH3 ग्रुप जो आहे ना, तो कसला ग्रुप आहे? आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. नीट ऐका बरं का, वाक्य महत्वाचं आहे आणि हेच वेगळे पण आहे. तुमचा जो त्या ठिकाणी असलेला CH3 ग्रुप आहे, ही बेंझिनची डेरिव्हेटिव्ह आहे, नाव टुलिन आहे, किंवा मिथिल बेंझिन म्हणतात त्याला, टुलिन लिहिलं. हा मिथाइल ग्रुप कसा आहे? आर्थो पॅरा डायरेक्टिंग. आर्थो प्यारा डायरेक्टिंग. लय महत्वाचं वाक्य बरं का हे, लय महत्वाचं वाक्य आहे. एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी हा जो इलेक्ट्रोफाइल आहे, हे मायनस हे प्लस, आता इलेक्ट्रोफाइल येणार आहे. मग हे इलेक्ट्रोफाइल कुठे येईल? हे इलेक्ट्रोफाइल कुठे येईल? इथं येईल का, 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 सगळीकडे येईल. अरे कळलं का नाही कळलं तर कुठे बी येईल, असं अजिबात होत नाही. त्या ठिकाणचा CH3 ग्रुप हा आर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाइल हा आर्थो किंवा पॅरा पोझिशनलाच येतो, मेटा पोझिशनला येत नाही बेटा. कळलं का? मग मी म्हणलं बाबा हा Br प्लस म्हणजे इलेक्ट्रोफाइल आर्थो किंवा पॅरा पोझिशनला येतो, असं का? कारण CH3 ग्रुप हा आर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, म्हणून येणारा इलेक्ट्रोफाइल आर्थो किंवा पॅरा पोझिशनलाच येणार. हे वाक्य पाठ करून ठेवा. CH3 इज ए आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप, दॅट येणारा इलेक्ट्रोफाइल हा कुठे येतो? आर्थो किंवा पॅरा पोझिशनला. CH3 म्हणतो, कळा का? जर पुण्या इलेक्ट्रोफाइलला याचा असेल, आर्थो पॅरा पोझिशनलाच यायचं, मेटा पोझिशनला यायचं नाही. कळलं का? मेटाला डोंट भेटा. याचं असेल तर कुठं भेटा? आर्थो आणि पॅरा पोझिशनलाच भेटा. बस एवढं लक्षात ठेवलं की संपलं, लय सांगायची गरज नाही. झालं. मग आता शक्यता 2. आता हा कोण आहे इलेक्ट्रोफाइल, कुठे येईल? आता CH3 आर्थो पॅरा म्हणजे 2 शक्यता. एक तर हा येईल आर्थोला, आर्थो पोझिशन, किंवा हा येईल पॅराला, का पॅरा पोझिशन. लिहितो व्यवस्थित, ही पॅरा पोझिशन, त्याचं नाव टोलिन. खाली लिहू. आता तुम्ही म्हणताल ना आर्थो कसं ओळखायचं, मी सांगतो. ज्या ठिकाणी ग्रुप जोडलाय, त्याच्या जवळची पोझिशन आर्थो, त्याच्या जवळची मेटा, त्याच्या जवळची पॅरा. ज्या ठिकाणी ग्रुप जोडलाय त्याच्या जवळची पोझिशन आर्थो, त्याच्या जवळची मेटा, त्याच्या जवळची पॅरा. लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी एखादा ग्रुप जोडलेला असतो त्याच्या जवळची लगतची बाजू म्हणजे आर्थो,
मग मेटा आणि मग पॅरा. मग आर्थोच्या समोर आर्थो, मेटाच्या समोर मेटा आणि ही आर्थो, ही पॅरा, ही पॅरा. मग आता CS3 कसला आहे? आर्थो पॅरा डायरेक्टिंग. म्हणजे कुठला एच रिप्लेस होईल? आर्थो किंवा पॅराचा. समजलं का? म्हणजे इलेक्ट्रोफाईल कुठे येईल? एक तर एक दोन्ही एकच नाही, एक तर हितला निघून जाईल किंवा हितला निघून जाईल. बघा, एक तर हितला निघून जाईल किंवा हितला, शक्यता दोन. समजा हितला निघून गेला, हित बी आहे, म्हणजे कसं पडणार आपला? हो का, हे रिंगला रिंग लिहून, हे CS3 ला CS3 बघा इकडं, आणि इथं कोणी एस, हो का, हे बी आहे. झालं, संपलं. आला प्रोडक्ट. ही शक्यता नंबर 1. दुसरी, हा इथं येईल किंवा इथे येईल, किंवा हित येईल, हित किंवा हित येईल. एकदा दोन ठिकाणी नाही, हित किंवा हित, एक तर हित किंवा हित. कळलं का? दोन्ही ठिकाणी एकदाच नाही, एक तर हित किंवा हित. एक शक्यता हित, एक ठिकाणी हित, एक शक्यता इथं होती, आता एक शक्यता इथं. पहा, प्लस झालं. हो का, हे इथं CS3 ला CS3 आणि हा BR आला, हो का, इथं संपला. प्लस हे BR आणि HBR निघून जाईल, प्लस HBR प्लस 2HBR. दोन दोन घ्या, काय घ्यायची गरज? बॅलन्ससाठी दोन दोन घेतलं, काय गरज नाही आपल्याला. झालं, आला प्रोडक्ट. हां, आता काय, ह्याचं नाव टोलिन आहे, स्पेशल नाव टोलिन आहे. हां, मग हे कुठं आहे? आर्थोला आहे, किंवा 1 2 ह्याचं नाव लिहू, 2 ब्रोमोटोलिन, 2 ब्रोमोटोलिन. तसं 1 2 3 4 ज्या ठिकाणी ग्रुप जोडलाय, ज्याची प्रायोरिटी जास्त आहे, तिथं नंबर 1 द्यायचं. ह्याला स्पेशल नाव आहे टोलिनला, म्हणून इथून नंबरिंग स्टार्ट केली आपण CS3 पासून. 1 2 2 ला ब्रोमो, 2 ब्रोमोटोलिन. इथं 1 2 3 4 4 ला बिया, 4 ब्रोमोटोलिन. संपलं. हो का, अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग आहे. इथं बेंझिन घेतलं, बेंझिन मध्ये 2 भाग, 11वीचे, हा 12वीची पुस्तकातली रिॲक्शन. ज्या ठिकाणी आपण ब्रोमिनेशन केलं, ज्याप्रमाणे ब्रोमिनेशन केलं त्याचप्रमाणे आपल्याला क्लोरिनेशन सुद्धा करता येतं, तुम्ही करायचं. आयोडिनेशन ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, आपल्याला माहित आहे. जर आयोडिनेशन करायचं असेल, दॅट इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. मग कारण वगैरे माहिती आहे. मग ऑक्सिजन कोण आहे? मग HNO3, HiO3, HGO, आपल्याला माहिती आहे, सांगायची गरज नाही. आणि फ्लोरिनेशन तर होतच नाही. फ्लोरिनेशन हे व्हायलंट आहे, होत नाही. संपलं. तर अशा प्रकारे हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपण घेतलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण तयार केला अरिल हलाइड. अरिल हलाइड हे पण अरिल हलाइड आहे, हे पण आणि हे सुद्धा. हे कसं काय? कारण हॅलोजन ॲटम हा रिंगला जोडला आहे. हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच्ड ऑर बॉन्डेड टू द बेंझिन रिंग. बघा, व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल, परंतु सगळ्या गोष्टी सांगाव्या लागल्या, त्यासाठी थोडंसं व्यवस्थित सांगावं लागलं. तरी पण थोडंसं अजून एक्झाम्पल राहिलं आपलं. कळलं का? बघा, तुमच्या लक्षात आलेलं असेल तर व्यवस्थित लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये कुठं अडचण असेल तर पुन्हा विचारा. आता इथलं करून दाखवतो परत. हे राहिली का? हे आजच आहे. हां, चला, हा कोण आहे? इलेक्ट्रोफाईल. कुठेही आर्थो किंवा पॅराला. बघा, CS3 आहे, कसला आहे? आर्थो पॅरा डायरेक्टिंग. कुठे येईल? एक तर हा इथे येईल, इथे H दाखवतो, बघा H निघून जाईल, आणि इथं हा येईल. शक्यता नंबर 1 लिहू इथं. हां, हे रिंगला रिंग लिहून आपण. हे कोण आहे? CS3. X कुठं आला? आर्थोला. शक्यता नंबर 1. शक्यता नंबर 2, हा इथला H कुठला? बघा, पुसतो, नीट लिहतो, हो का, लिहिलं बघा. हां, बघा, हे H काय होईल? रिप्लेस होईल. कशाने रिप्लेस होईल? हो का, ह्यानंच. जा, शक्यता नंबर 2 प्लस करायचं घ्यावाचं. काल इथं CS3 ला CS3 आणि इथं कोणाला? X. झालं. हे टोलिन आहे. हे काय? हां, काय लिहितो नाव काय? हां, 2 हॅलो, 1 2 2 हॅलो, 2 हॅलो टोलिन. बघा, नाव लिहिलं तुम्हाला कळावं म्हणून लिहिलं हो, कळावं म्हणून लिहिलं हो का. 4 ऐकूलंय का? 4 हॅलो, हो का, टोलिन. ही रिॲक्शन पुस्तकात नाही, आपण उगं मनानं केली. उदाहरण इथं आहे पुस्तकात. माझ्या मते ही एक रिॲक्शन दिली, ही दिली वाटतं, ही आणि ही. ह्या 2 रिॲक्शन पुस्तकाच्या आहेत. बाकीचं आपण घेतलेला आहे. समजून घ्या व्यवस्थितपणे. अतिशय सोपं आहे. त्या ठिकाणी फक्त व्यवस्थित लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. एक वाक्य महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय? हायड्रोजनचा ॲटम इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस करणे, नंबर 1. नंबर 2, ही अभिक्रिया जी आपण घेतलेली आहे ती हॅलोजनेशन आहे. ज्या ठिकाणी हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस केलो. हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस केलो. ही रिॲक्शन कुणाच्या सानिध्यात होते? लेविस ॲसिड. मग तुम्ही Fe घ्या, तुम्ही AlCl3 घ्या, तुम्ही FeCl3 घ्या.
अशी अनेक उदाहरणं असतील. काही उदाहरणं तुमच्यासमोर सांगितले आणि कंडिशन डार्क पाहिजे, डार्क कंडिशन आपल्या समोर आहे. हा एक भाग. आणखी महत्वाचा पॉईंट कोणता, तर या ठिकाणी तुमचा जो CH3 आहे, तुम्ही बेन्झीन घेऊ शकता किंवा बेन्झीनची डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. बेन्झीन पासून आपण तयार केलं टोलिन, म्हणजे टोलिन झाली बेन्झीनची डेरिव्हेटिव्ह. बेन्झीन घ्या किंवा बेन्झीनची डेरिव्हेटिव्ह घ्या, दोन्ही बी घेतलं आपण. पुस्तकात दिले असं वाक्य. आणि अजून एक महत्वाचं वाक्य की टोलिन हा आर्थो पॅरा डायलेक्टिंग असल्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल हा आर्थो किंवा पॅरा पोझिशनला येतो. दोन्ही ठिकाणी येत नाही, एक तर आर्थो किंवा पॅरा असे दोन प्रॉडक्ट येते, एक आर्थोचा एक पॅराचा, एक मेजर एक मायनर. संपलं. बेन्झीनला असं नाही, बेन्झीनला काय जोरांनी, कोणीही यावे टपली मारून जावे, कोणीही यावे टपली मारून जावे असा प्रकार आहे. कोणीही यावे टपली मारून जावे असा प्रकार आहे. का बरं, बेन्झीनला काय जोडांनी, त्याच्यामुळे कुठे बी अटॅक करा का फरक पडत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेतल्या. याच्यामध्ये अजून काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. बाकीचा भाग आपण नेक्स्ट पेजला घेऊ. ओके, धन्यवाद.